यामध्ये सिडको पोलीस ठाणे येथे एका महिला यांनी तक्रार दिली की त्यांचा 17 वर्षीय मुलगा याचं रात्री 12 वाजेदरम्यान काही अज्ञात लोकांनी अपहरण केलं आहे. तो स्वतःच्या एका मित्रासोबत बजरंग चौक परिसरात मोटरसायकलवर गेलेला होता, मोपेडवर. त्या ठिकाणी एका टाटा पंच कार क्रमांक MH20HH 4668 या टाटा पंच कारमधून 4 व्यक्ती आणि एका मोटरसायकलवर 3 व्यक्ती असे एकूण 7 जणांनी मिळून त्यांचा पाठलाग करून त्यांना फरफटत गाडीमध्ये बसून बळजबरीने घेऊन गेले आहेत. तर या अनुषंगानं आम्ही तात्काळ प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आमची 2 पथकं रवाना केली. त्यामध्ये CCTV फुटेज आम्ही चेक केले आणि त्यामधून जो गाडीचा नंबर जो निष्पन्न झालेला होता त्या अनुषंगाने आम्ही तपास करून सदर वाहनाची मूवमेंट यावर लक्ष करून पथकांनी आमचा त्याचा पाठलाग केला आणि सदर मुलाला आम्ही वाळूज परिसरातून ताब्यात घेतलं. त्या मुलाची सुटका केलेली आहे. या मुलाला सिडको परिसरातून नेल्यानंतर त्यास गाडीमध्ये मारहाण करणे सुरू होते. त्या दरम्यान आम्ही सदरची गाडी इंटरसेप्ट करून त्या मुलाला त्या इतर लोकांच्या आरोपींच्या ताब्यातून सोडवण्यात आलं. त्यापैकी या कारवाई दरम्यान 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि या पाठलाग करण्यामध्ये इतर 4 आरोपी फरार झालेले आहेत. त्यांच्या शोधकामी ऑलरेडी एक पथक रवाना झालेला आहे आणि या मुलाची सुटका झालेली आहे आणि इतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात येत आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये विवेक गणेश सोनावणे, राहणार राजनगाव शेनपुंजी. दुसरा पांडुरंग माधवराव सोनवणे, राहणार सूर्यवाडी. आणि क्रमांक 3 रोहन सुनील ढवळे, राहणार बजाजनगर इंद्रप्रस्थ कॉलनी. अशा 3 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्रथमदर्शनी सदरचा वाद हा सदरची किडनॅपिंग ही यातील जो पीडित आहे जो मुलगा 17 वर्षीय, तर त्यांनी एक मोटरसायकल स्पोर्ट्स बाईक, भागातली एक स्पोर्ट्स बाईक ती घेतली होती आणि ती पुढे त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी पास ऑन केली अशी प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. आणि त्याचे पैसे आणि इतर आर्थिक व्यवहारातून या मुलांनी सदर मुलाला किडनॅप केलं होतं. अशा प्रकारची घटना समोर आलेली आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आरोपण काही गुन्हे दाखल आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? नाही, अद्याप तसं काही निदर्शनास आलेलं नाही. सदरची मुलं ही सगळी 19 ते 21 या वयोगटातली आहेत आणि त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे निदर्शनास आलेले नाहीत. तरी देखील आम्ही अधिक अजून त्याच्यामध्ये तपास करत आहोत की याच्यामागे इतर काही अधिक उद्देश होता का. सुरुवातीचा स्पोर्ट्स बाईकचा एक व्यवहार असं या प्रकारे दिसत आहे. सदर घटना ही पूर्णतः CCTV फुटेजमध्ये कैद झालेली होती. अत्यंत